आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आपल्या भारतीय संस्कृती परंपरेमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ओळखली जाते. या दिवशी महिला आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभो व जन्मजन्मी हाच पती लाभो म्हणून वटसावित्रीचे व्रत करून वटवृक्षाची मनोभावे पूजा करून वटवृक्षास फेर धरून धागा गुंडाळून वटवृक्षाची मनोभावे पूजा करून केळी, आंबा, पेरू, खारीक, फणस व जांभूळ आदी फळांनी ओटी भरून मनोभावे प्रार्थना करतात. बेडकीयाळ येथे सकाळी 11 वाजल्यापासून सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून पंचारती घेऊन दसरा चौक येथील वटवृक्षासह गळतगा मार्गावरील रामनगर येथील गणेश कट्टा पारावरील वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. त्याचबरोबर श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरेश देसाई यांनी संगोपन केलेल्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत होती. याप्रसंगी रामनगर येथील ज्येष्ठ महिला स्वयंप्रभा हवलदार म्हणाल्या, आपल्या संस्कृती परंपरेमध्ये वटसावित्री पूजनास प्राचीन काळास वेगळे महत्त्व प्राप्त असून आपल्या पतीच्या सुख व समृद्धीसाठी हे वटसावित्रीचे व्रत करण्यास येत असून यामध्ये आपुलकीची भावना दिसून येते. तर प्रमिला वरुटे म्हणाल्या, वडाचं झाड चांगलं व्यापलेलं असतं व त्याच्या पारंब्या परिसरात पेरलेल्या असतात. तसेच आपल्या घर संसाराची सावली व्यापून राहो व सावली व प्रेम माया देवो अशी भावना व्यक्त होत आहे. तर विशेष म्हणजे हा सण म्हणजे वृक्ष संवर्धनाचा सण असल्याने महिलांनी या निमित्त असे एक झाड लावावे. सायंकाळी 4 पर्यंत गावात व मळा भागातून वटवृक्ष पूजन करण्यात येत होते. SB न्यूजसाठी बेडकीयाळहून गजानन पाटील. हाच प्रतिसाद मला मिळाला. जसे बायका व्रत करतात त्याप्रमाणे वृक्ष लावूनही जरा वाढवलं पाहिजे, ते प्रसार वाढवला पाहिजे. आणि सांगण्याचा हेतू असा की जेवढं वृक्षारोपण होईल तेवढं झाडांची प्रगती होईल, तेवढं सगळं आपली बाजू राहणार. त्या दृष्टीनं बायकांनी प्रयत्न केला पाहिजे आणि महिलांनी शक्यतो काय केलं पाहिजे की आपण जे काही स्त्रीगुण हत्या करतो हे बंद केलं पाहिजे. प्रमिला अरुण वरुटे आज वटसावित्रीच्या सगळ्या गोळ्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे वटसावित्रीच्या उपवासाची कहाणी तर प्रत्येक महिलेला माहितीच असते, पण वडाचं झाड इतकं विशाल मोठं असतं की त्याची पारंब्या ह्या खाली मातीत रोवल्या जातात आणि पारंब्यावरून त्याची असंख्य मोठ्या प्रमाणात वडाची विस्तार होतो, झाडाचा त्या विस्तार होतो. त्यामुळे कधी त्या पारंब्या जशा आपल्या जशी केसांची वाढ होते ना, केस एक लांब 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 वाढून 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 जसे केस मोठे होतात ना, तसं पारंबी ही वाढत वाढत जाऊन खाली जमिनीत पेरली जाते आणि त्याचा हा वटवृक्ष मोठ्या प्रमाणात विस्तार होतो त्या झाडाचा. अशाप्रमाणे सत्यवानाच्या कहाणीमध्ये कसं सत्यवान ज्या वेळेला मूर्छित पडतो त्यावेळेला ती सावित्री पूजा करत असते. त्यावेळेला ती पतीचा आपला प्राण परत मिळवण्यासाठी ती देवाची आराधना करते. देवाची आराधना करत असताना देवाला ती थांबवू शकते, यमराजाला थांबवल्यानंतर ती यमदेव काय म्हणतात की तुला मी 3 वर देते. 3 वरातल्या ह्याच्यामध्ये आपल्या 3 वरामध्ये ती आपल्या बुद्धीच्या चातुर्याने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवून घेते. ह्या वटसावित्रीच्या उपवासाची कहाणी आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.